SMBT हॉस्पिटल धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मरणोत्तर देहदान दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कैलासवासी दत्तात्रय सहदेव ठमके वय वर्ष 84 यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान केलं। संस्थेच्या पुढाकारातून झालेले हे 75वे मरणोत्तर देहदान आहे। कैलासवासी दत्तात्रय सहदेव ठमके यांचा मृतदेह SMBT हॉस्पिटल धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे संध्याकाळी 11 वाजता सुपूर्द करण्यात आला। यावेळी पत्नी भा सुमित्रा दत्तात्रय ठमके, मुलगी सौ अनिता विष्णुदास भागडे, मुलगी वनिता दुष्यंत लहाणे, मुलगी सौ सुनीता दिनकर धारे, मुलगी सौ पौर्णिमा प्रकाश भागडे, मुलगी सौ नंदिनी भानुदास भागडे, मुलगी सौ दर्शना ऋतिक कडू, जावई विष्णुदास धोंडीराम भागडे, दुष्यंत बबन लहाणे, दिनकर लक्ष्मण धारे, प्रकाश चंदुलाल भागडे, भानुदास संतू भोर, ऋतिक गंगाधर कडू तसेच तालुका सेवा समिती इगतपुरी, जिल्हा सेवा समिती नाशिक, स्वस्वरूप संप्रदायाचे भक्त मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी SMBT हॉस्पिटल धामणगाव तालुका इगतपुरीचे सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। जगद्गुरू श्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केलं होतं। त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। तसे अर्ज भरून संस्थांकडे दिले। त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत। त्यातील 75 जणांनी आतापर्यंत मरणोत्तर देहदान केला आहे। गुरुवरील निष्ठा आणि गुरुवरील प्रेम यामुळे जगद्गुरू श्रींचे अनुयायी मरणोत्तर देहदान करत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।